नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस पक्षाचे दिलीप पाटील यांनी आपला अर्ज अखेरच्या दिवशी 2:30 वाजता मागे घेतलाय। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दिली। त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की अखेरच्या दिवशी 11 वाजता वरिष्ठांनी फोन करून मला माघार घेण्याचं सांगितलं, म्हणून मी माघार घेत आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्या दिवशीच मी स्टेटमेंट दिली होती की आमचे वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील। त्याच्यामुळे वरिष्ठांचा निर्णय आला मला 10-11 वाजता आणि हे जे डिस्टन्स आहे साधारण नाशिक ते पारोळा 3.5-4 तासाचं थोडा वेळ लागला आहे। हो, मग आता तुम्ही पूर्ण पाठिंबा देऊन यांच्या प्रचारात उतरणार आहात? हो, महाविकास आघाडीचं मग उतरावं लागलं प्रचार। पण बराच उशीर केला, मला वाटत नाही का पण उशीर केला म्हणजे शेवटच्या दिवशी निर्णय घ्यावा लागला। वरिष्ठांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही। वरिष्ठांचा आदेश नसल्यामुळे तुम्हाला एवढा उशीर लागला? हो, मागच्या काही दिवसापासून काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये खरं तर सुरू होते। आता नेमकं वरिष्ठांकडून काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला? वरिष्ठांकडून असं सांगण्यात आलं की आपला शेवटच्या दिवशी जो निर्णय होईल दोघांचे कॉम्बिनेशन करून आपण करू। जो आमचा आदेश आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल। आपण तर या दिवशी आपण फॉर्म फिलअप केला त्या दिवशी सुद्धा मी हे स्टेटमेंट केलं होतं तुम्हाला। वरिष्ठ कोण आहे नेमके? सेनेचे वरिष्ठ साहेब आहेत काँग्रेसचे, कारण की मी काँग्रेस गटाकडूनच होतो आणि सेनेचे दुसरं साहेब। थोड्या वेळापूर्वीच तुम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली फोनवर, काय शिवसेना प्रमुख काय आश्वासन दिलं का? आता असं आहे, शिवसेना प्रमुखांनी आश्वासन असं दिलं आहे की पुढे फ्युचरमध्ये तुमचा कुठेतरी आम्ही विचार करणार आहे की आज आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला किंवा जो आम्ही आदेश केला तो तुम्ही पाळला तर येणाऱ्या काळात लवकरच तुमचा विचार केला जाईल, असं नानासाहेब पटोले साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलं। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।